ओके. थोडासा जो टॉपिक जरा इनकम्प्लीट राहिला होता. व्हिडिओ कॉल लास्ट हे व्हिडिओ कट झाला होता. तर स्पेसिफिकेशन एक्झाम्पल तेच इंडियामध्ये समजा मी ससे अमेरिका, इंग्लंड आणि रशिया. तर भारतातून ससे मी अमेरिकेला गेले, इंग्लंडला गेले आणि रशियाला गेले. आता एक 1000-2000 वर्षाचा कालावधी गेला. तर मला सांगा, हे सगळे ससे भारतातून गेले. आता 1000 वर्षानंतर हे जे ससे आहेत सगळे भारतातूनच होते. तर हे ससे 1000 वर्षानंतर जे आहेत ते सेमच राहतील का? तर नाही. त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होणार, बदल होणार. आणि हे इव्होल्युशन कशावर डिपेंड असणार? रशियाचं क्लायमेट वेगळं. रशियामध्ये मोस्ट ऑफ अर्धा जो देश आहे तो बर्फाळखाली आहे, सर्बिया. बरोबर. अमेरिकेचं वातावरण वेगळं. इंग्लंडमध्ये कधीही पाऊस पडतो, तिथलं वातावरण वेगळं. तर तिघांच्या स्ट्रक्चरमध्ये, फूड हॅबिटमध्ये काही चेंजेस झालेले असणार. बरोबर. म्हणजे काय, त्यांच्यामधलं जे इव्होल्युशन आहे ते काय होतं, तिथल्या कंडिशनवर डिपेंड असतं. काही फॅक्टर आहे त्याच्यावर डिपेंड असतं. बरोबर. म्हणजे काय की भारतामधले ससे जर आपण हे ससे धरले, त्याच्यापासून नवीन ससे तयार झाले. सो ओल्ड स्पेशीजपासून अशी न्यू स्पेशीज तयार होणे, मॉडिफिकेशन होणे किंवा इव्होल्युशन होणे, ह्यालाच म्हणतात स्पेसिटेशन. आणि हे तिकडल्या जॉग्राफिकल कंडिशन, एन्व्हायरमेंट, फूड हॅबिट, त्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक म्हणजे अनुवांशिकता. बरोबर. सिम्पल आहे. भारतातला माणूस आणि चीनमधला माणूस, बरोबर, दोन्ही माणूस आहेत, पण दोन्हीमध्ये फरक आहे तिथल्या वातावरणामुळे किंवा तिथल्या जीन्समुळे. त्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर वेगळं वेगळं असतं. ठीक आहे. सो हे आहे स्पेसिटेशन. मग आपल्याला आता जो पेज नंबर 9 आहे त्याच्यावर पहिला टॉपिक आहे स्पेसिटेशन, तो बघायचा आहे. लाईन टू लाईन जाऊया आणि आपण बघूया. लक्षात घ्या, पुढचं मागचा जो व्हिडिओ आहे त्यालाच कंटिन्यू हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल is the effect of evolution. Species is group of organisms that can produce fertile individual through the natural reproduction. Each of species grow in a specific geographical condition. Their food habitat, reproductive ability, and period is different. However, genetic variation is responsible for formation of new species from the earlier one. Besides, the geographical and reproductive changes are also responsible. Similarly, geographic and reproductive isolation also lead to the speciation. त्यांनी काय सांगितलं आहे की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल इज इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. एखादी नवीन स्पीशीज प्लांटची किंवा ॲनिमलची तयार होते ते कशामुळे? इव्होल्युशनमुळे होतं. मग आता स्पेसिटेशन म्हणजे काय? हेच इव्होल्युशन झालं. एक स्पीशीज होती ती मॉडिफाय झाली नवीन ह्याच्यामध्ये. बरोबर. मग त्यांनी सांगितलं आहे स्पीशीज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच कॅन बी प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. आता स्पीशीज म्हणजे काय? स्पीशीज म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं असे ऑर्गॅनिझम. बरोबर. सो अशाला आपण स्पीशीज होऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, जर आपण हे म्हटलं रिप्रोडक्शन, तर वाघ, सिंह आणि मांजर हे एकाच प्राण्यांच्या प्रकारामध्ये मोडतात. बरोबर. पण त्यांच्यामध्ये वेगवेगळ्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. बरोबर. सो ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतो एकमेकात त्यांना म्हणतात स्पीशीज. तर अशा ज्या स्पीशीज आहेत ते काय होतात की पहिल्या जुन्या स्पीशीजपासून नवीन स्पीशीज तयार होतात. ई स्पीशीज ग्रो इन अ स्पेसिफिक जॉग्राफिक कंडिशन. प्रत्येक स्पीशीज एक नवीन जॉग्राफिक कंडिशनमध्ये डेव्हलप होते. देअर फूड हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. बरोबर. आता उदाहरणार्थ भारतामधले माकड आणि चायनामधले माकड सेम असतील का? दोन्ही माकड आहे. बरोबर. नाही का? त्यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ जे फूड हॅबिट वेगळे आहे, त्यानंतर त्यांचं जे कालचक्र आहे रिप्रोडक्शनचं ते वेगळं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की हे जे स्पेसिटेशन होतं म्हणजे जुन्या स्पीशीजपासून नवीन स्पीशीज तयार होणे, ह्याला म्हणतात स्पेसिटेशन. हे जे स्पेसिटेशन जे असतं की अर्लियर ओल्ड स्पीशीजपासून नवीन स्पीशीज, हे काही कंडिशनवर डिपेंड असतं. त्याच्यामधली पहिली कंडिशन त्यांनी सांगितले की इट्स अ जॉग्राफिकल कंडिशन. तिथलं आजूबाजूचं भौगोलिक वातावरण. कळलं? भौगोलिक वातावरण. नंतर त्यांनी काय अजून फॅक्टर सांगितले? देअर फूड, त्यांच्या अन्न खाण्याच्या पद्धती, हॅबिटॅट, राहण्याच्या असणाऱ्या गोष्टी. आता सिम्पल आहे ना, समजा एक दोन्ही ठिकाणी माकड राहतात, पण एका ठिकाणी उंच आणि उंच झाड आहेत. बरोबर. मग त्या माकडांना उंच झाडावर राहण्याची सवय असते. पण एक असा एरिया आहे की कुरणांचा आहे की जिथे झाडच नाही. मग ते लोक अशी हॅबिट डेव्हलप करतील की ते जमिनीमध्ये किंवा जमिनीमध्ये कुठं पोखरलेली घरं आहेत तिथे राहण्याची हॅबिट डेव्हलप करतील.
म्हणजे काय की नवीन स्पीशीज तयार झाले. पहिलं जॉग्राफिकल कंडिशन, फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड ह्याच्यावर डिपेंड असतं. हावेवर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज फ्रॉम द अर्लियर. जेनेटिक व्हेरिएशन, जेनेटिक्स म्हणजे काही जीन्समध्ये बदल होता. कळलं? जीन्समध्ये माणसाची किंवा कुठल्या ॲनिमलची सगळी माहिती असते. मग हे जीन्स काय होतात, प्रत्येक कंडिशननुसार काय होतात, चेंज होतात. बरोबर. जेनेटिक व्हेरिएशनमुळे ओल्डपासून नवीन स्पीशीज तयार होते का, तर होते. आता माणसाचे पण जीन्समध्ये चेंज होत गेले. पहिला तो माकड होता, पहिल्या माकडापासून आत्ता जो नवीन माणूस झाला तर त्याच्या जीन्समध्ये थोडेसे चेंजेस झालेले. कळलं? सो बिसाइड जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर रिस्पॉन्सिबल. सिमिलरली जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड टू दी स्पेसिटेशन. मग त्यांनी काय सांगितलं, जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गेले किंवा आयसोलेशनमध्ये गेले तरी तिथे आयसोलेशन म्हणजे वेगळे झाले. मेन जे त्यांचा जो कोर एरिया आहे या कोर जिथे प्राणी असतात त्याच्यापासून ते कुठल्या तरी आयसोलेशन वेगळ्या प्रदेशात गेले की जिथे त्या प्रकारचे प्राणी नसतात दुसरे, तर तिथे पण जेनेटिक व्हेरिएशन किंवा स्पेसिटेशन होऊ शकतं का, तर होऊ शकतं. कळलं? सो फक्त एवढं लक्षात घ्या, स्पेसिटेशन म्हणजे काय की जुन्यापासून नवीन स्पीशीज तयार होणे, ह्याला स्पेसिटेशन म्हणतात. आणि हे स्पेसिटेशन होण्यासाठी काही फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. ते फॅक्टर म्हणजे जॉग्राफिकल कंडिशन आहे, फूड हॅबिटॅट आहे, जेनेटिक व्हेरिएशन आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल असतात. मग तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातं की व्हॉट इज स्पेसिटेशन. ओके, स्पेसिटेशन म्हणजे काय, विच फॅक्टर अफेक्टिंग द स्पेसिटेशन. स्पेसिटेशनला कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. मग हे 5-6 जे फॅक्टर आहेत ते तुम्हाला द्यायचे. कळतं? ठीक आहे. या टॉपिकमधला जो सर्वात लास्टची गोष्ट आहे ह्युमन इव्होल्युशन. आता मी परत सांगेल की तुम्ही एकदा पुस्तकातून वाचून घ्या, पण जेव्हा हा टॉपिक आणि स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे की ह्युमन इव्होल्युशनची माहिती द्या, जेव्हा तुम्ही पाठ करणार तर चार्ट फॉर्मॅटमध्ये करा. आणि तुम्हाला जेव्हा शाळेत जाऊ समजा डायरेक्ट मोठं उत्तर आलं लिहायला, तर तुम्ही हा चार्टच घ्या. कळलं? आणि मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यावरनं क्वेश्चन विचारला तर कसा विचारू शकतं की बोर्डाने जर थोडं ट्विस्ट अँड टर्न केलं तर ते काय करतील, असा चार्ट टाकतील आणि 5 ब्लँक प्लेसेस देतील चार्टमध्ये, आणि त्या 5 ब्लँक प्लेसेस भरा. त्यामुळे 5 मार्काचा क्वेश्चन असा फॉर्म करू शकतं. शक्यतो एवढा चार्ट पाठ करणं खूप अवघड आहे, पण प्रॅक्टिसने तो लक्षात राहतो. कमीत कमी 4 वेळा तर रिव्हिजन झाली तर तो लक्षात राहतो. सो ह्युमन इव्होल्युशन बघूया. मी पुस्तकातून जातो, पण मी परत सांगितलं की पुस्तकातून एकदा वाचा आणि डायजेस्टमधून तो लक्षात ठेवा चार्ट फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये नावं आलेली आहेत. बरोबर. भरपूर नावं आहेत. कुठल्या वर्षी कुठला माणूस आला ते दिलेलं आहे. ठीक आहे. द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे has been said to be formed from the very simple unicellular organism due to the evolution. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture given below. त्यांनी काय सांगितलं, आत्ताची जी बायोडायव्हर्सिटी किंवा जैविक विविधता निर्माण झाले ते हजारो करोडो वर्षाच्या इव्होल्युशनमुळे झालेले. बरोबर. आणि हे जे इव्होल्युशन आहे माणसाचं, ते खाली तुम्हाला बघा पेज नंबर 9वर जे एक डायग्राम दिलं आहे की जिथे बघा पहिला माकड दाखवला आहे, मग तो माकड डेव्हलप होत जातो, मग नंतर ते लास्टला माणूस बनला आहे म्हणून. तर हे इव्होल्युशन या पिक्चरमध्ये येतं. लास्ट डायनोसॉर डिसेफर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर ॲगो. ॲट दॅट टाईम मंकी लाईक द ॲनिमल आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम द सम ॲन्सेस्टर हू आर मोर ऑर लेस लाईक सिमिलर मॉडर्न लिमूर्स. त्यांनी काय सांगितलं आहे की जेव्हा डायनोसॉर नष्ट झाले 7 करोड वर्षापूर्वी, त्यावेळी काही पूर्वजाकडून माकडासारखा प्राणी तयार झाला. आणि ते पूर्वज ॲन्सेस्टर जे होते, ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज, तर ते पूर्वज आत्ताच्या मॉडर्नमध्ये माकडांची एक जमात आहे लिमूर्स. तुम्ही जर इंटरनेट यूज करत असेल तर पिक्चर ऑफ लिमूर्स करा, तर माकडाची एक जात दिसेल तुम्हाला. तर त्याच्यापासून माकड नावाचा जो प्राणी आहे तो डेव्हलप होत गेला. टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसिपेड अबाउट द 4 करोड इयर अगो. आता त्यांनी आहे ना ॲक्च्युली ही खाली जी इव्होल्युशनची डायग्राम ती एक्सप्लेन केली की हळूहळू त्या लिमूर्समध्ये काय काय मॉडिफिकेशन होत गेले. मग त्यांनी काय सांगितलं की 4 करोड वर्षापूर्वी त्याच्यामध्ये जी शेपूट होती ती काय झाली, त्याची नष्ट झाली. म्हणजे माकड होता पण आता ती शेपूट काय झाली, गेली. म्हणजे हळूहळू तो माणूस बनायला लागला. दे डेव्हलप ड्यू टू दी एनलार्जमेंट ऑफ इन ब्रेन. देअर हँड वेअर ऑल्सो इम्प्रूव्ह. दस द एप लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्व. Meanwhile, ape-like animal reach in the South and Northeast Asia finally evolved into the gibbon and orangutan. मग त्यांनी काय सांगितलं की हळूहळू काय झालं
पहिला लेमूर होता, 4 करोड वर्षापूर्वी त्याची शेपूट गायब झाली. हळूहळू त्याचं ब्रेन, मेंदू काय झाला, वाढायला लागला. आणि ब्रेन वाढल्यामुळे त्याचा हात वापरायची जी कला आहे, बरोबर, ती जास्त डेव्हलप झाली. कळलं. आणि नंतर हळूहळू हे जे थोडेसे मॉडिफाय झालेले जे होते ते एशियामध्ये पोचले. आणि एशियामध्ये ते कोण, गिबॉन किंवा ऑरंग्युटान, माकडाचेच जाती आहे गिबॉन आणि मॉर. मी बरं सांगतो, इंटरनेटवर जर तुम्ही हे टाकलं तर तुम्हाला ऑरंग्युटान, ऑरेंज कलरचे केस असणारा एक माकड आहे ऑरंग्युटान. त्याचा आणि आपला DNA 99% मॅच करतो. कळलं. ऑरंग्युटानचा आणि आपला DNA 99% मॅच आहे, बरोबर. फक्त 1% फरक आहे, बरं. 1% म्हणजे भरपूर होतं तसं, पण हे असे माकड डेव्हलप झाले. नंतर आता काही माकडं जे आफ्रिकामधून एशियाकडे आले आणि काही आफ्रिकामध्ये तसेच राहिले. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स इन आफ्रिका फ्रॉम द गोरिला अँड चिंपांझी इव्हॉल्व अबाउट द 2.5 years अगो. बरोबर. म्हणजे काय की जी माकडं आफ्रिकेमधून एशियामध्ये आली त्यांचे कोण बनले, ऑरंग्युटान आणि गिबॉन नावाचे माकड बनले. पण जे आफ्रिकामध्येच राहिले त्या माकडापासून गोरिला आणि चिंपांझी नावाची माकडं तयार झाली 2.5 करोड वर्षापूर्वी, 2.5 करोड years अगो. Evolution of some of 2 crore year old species of ape seem to be accurately different way. They have used their hand more than eating food and other work. So नंतर 2 करोड वर्षापूर्वी काय झालं, मग ह्या लोकांनी हातं नीट वापरायला चालू केली, मग eating food, जेवायला चालू केलं, बरोबर. हे असे इतर कामं करायला चालू केले. Those apes started to live on a land as the forest started to decline due to the dry environment. They lumber bone developed in such a way that they started to stand erect posture in the grassland, and thereby their hand become available for use anytime. This first human like animal were the erect posture which were using the hand evolved about 2 crore years ago. त्यांनी काय सांगितलं, हळूहळू जंगलं नष्ट व्हायला लागली 2 करोड वर्षापूर्वी. त्यामुळे जो झाडावर राहणारा जो माकड होता तो आता जमिनीवर राहायला लागला. आता जमिनीवर राहायला असल्यामुळे त्याला 4 पायांचं काम उरलं नाही, बरोबर. आणि त्याचा जो लंबर वर्टिब्रा होता, लंबर म्हणजे तुमची जी ही असते, काय म्हणतात त्याला आपण, कंबर बोलतो, तिथला जो कणा होता तो काय झाला, सरळ झाला, इरेक्ट झाला. त्यामुळे तो काय झाला, ताट असा उभा राहावा लागला. म्हणजे त्याला पुढचे जे 2 हात होते ते चालण्यासाठी वापरायची गरज उरली का, नाही. मग त्याचे ते पुढचे 2 हात होते ते त्याला काय झाले, अवेलेबल झाले एनी टाईम फॉर द एनी ॲक्टिव्हिटी, बरोबर. आणि त्याचं पोश्चर जे झालं ते इरेक्ट झालं. इरेक्ट म्हणजे काय, तो सरळ उभा राहावा लागला. ठीक आहे. सो अशा प्रकारे त्यांनी इव्होल्युशनची काय झाली, एक स्टेप बाय स्टेप चालू व्हायला लागली. मग असाच माणसासारखा दिसणारा प्राणी आता डेव्हलप व्हायला लागला. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस फ्रॉम द रामापिथिकस ॲप फ्रॉम द ईस्ट आफ्रिका. आफ्टरवर्ड दिस एप ग्रोन इन अ साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट अँड दस एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट द 40 lakh years अगो. मग त्यांनी काय सांगितलं की माणसासारखा दिसणारा माकड तर जे पहिला पुरावा जो आपल्याला भेटला तो आफ्रिकामध्ये भेटला आणि त्याला नाव देण्यात आलं रामापिथिकस, बरोबर. त्याला नाव काय देण्यात आलं, रामापिथिकस. आणि तो माणसासारखा दिसणारा असल्यामुळे, आणि हा जो माणसासारखा दिसणारा पहिला जो माकड होता तो 40 लाख वर्षापूर्वी आपल्याला आफ्रिकेमध्ये सापडला, जो माणसासारखा होता. ओके. तो पेज नंबर 10. The morphology of this human-like animal started appear like the member of genus Homo about the 20 lakh year, and thus the skill human developed about the 15 lakh year ago. Human walking with the erect posture was evolved. It maybe have existed in China and Indonesia of the Asian continent. मग त्यांनी सांगितलं की मॉर्फोलॉजी, जे बाह्य स्ट्रक्चर होतं, एक्सटर्नल स्ट्रक्चर, ते चेंज कसं झालं की 20 लाख वर्षापूर्वी होमो नावाचा जो आपण बोलतो, होमो म्हणजे इंटेलिजंट, बरोबर, की इंटेलिजंट अशी स्पेशीज म्हणजे जी विचार करू शकते अशी डेव्हलप व्हायला लागली. आणि 15 लाख वर्षापूर्वी आपल्याला विचार करणारा, माणसासारखा चालणारा आपल्याला काय भेटला, ॲनिमल भेटला. ठीक आहे. आणि हे जे पुरावे आपल्याला कुठे भेटले, इंडोनेशिया आणि चायनामध्ये भेटले, बरोबर. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यू इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपमेंट. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन, अपराईट म्हणजे उभा राहणारा जो माणूस आहे त्याचं इव्होल्युशन कंटिन्यू झालं दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये. आणि त्याचा ब्रेन डेव्हलप होत गेला. आणि 1 लाख वर्षापूर्वी मीन वाईल डिस्कवर इन द फायर, आणि 1 लाख वर्षापूर्वी कशाचा शोध लागला, आगीचा शोध लागला. म्हणजे काय की त्यांनी सांगितलं आहे की इव्होल्युशन हळूहळू स्टार्ट होत गेलं आणि आत्ताचा मॉडर्न मॅन डेव्हलप व्हायला लागला. सॉरी.
आणि मग त्यांनी सांगितलं की 50,000 वर्षापूर्वी माणसाचा ब्रेन फुल डेव्हलप झाला आणि त्याच्यापासून आत्ताचा वैचारिक माणूस किंवा विचार करणारा हुशार माणूस वाईज मॅन डेव्हलप झाला, तो म्हणजे होमो सॅपियन. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज. मग असा पूर्णपणे डेव्हलप झालेला हुशार प्राणी कुठला? होमो निअँडरथल. नंतर क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व 50,000 इयर अगो आफ्टर रिव्होल्युशन हॅज बीन फास्टर अँड दॅन ॲग्री. आणि नंतर निअँडरथल नंतर आला तो क्रो मॅग्नन मॅन, बरोबर, म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक हुशार असलेला. अबाउट 10,000 इयर अगो वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर अँड द कॅटल हर्ड एस्टॅब्लिश द सिटी कल्चर डेव्हलपमेंट आर्ट ऑफ रायटिंग वॉज फाईट. त्यांनी काय सांगितलं की क्रो मॅग्ननंतर हळूहळू माणूस खूप डेव्हलप झाला, खूप हुशार झाला आणि आता आपण पुढची वाटचाल केली आहे म्हणजे इंटेलिजन्सचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे, म्हणजे आपण इंटेलिजन्स डेव्हलप करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे ह्युमन इव्होल्युशन झालं, बरोबर. म्हणजे नंतर 10,000 वर्षापूर्वी त्यांनी ॲग्रिकल्चर चालू केलं, 5,000 वर्षापूर्वी त्यांनी लिहिण्याची कला अवगत केली, नंतर 400 वर्षापूर्वी त्यांनी औद्योगिक कारखाने चालू केले आणि 200 वर्षापूर्वी रिचर्स टेल की वी आर सर्चिंग अ डिटेल ऑफ रूट ऑफ ह्युमन ॲन्सेस्ट्री, बरोबर. आणि माणसाचे मूळ शोधायला आपण 200 वर्षापूर्वीपासून चालू केलं. म्हणजे काय की अशा प्रकारे ही टाईमलाईन आहे. टाईमलाईन तुम्हाला माहीत असते, टाईमलाईन तुम्ही फेसबुक यूज केलं, टाईमलाईन म्हणजे पहिलं काय झालं, दुसरं काय झालं, तिथं, बरोबर, क्रोनॉलॉजी पण त्याला म्हणतात. तर ही टाईमलाईन आहे की हा टॉपिक वाचत असताना की 7 करोड वर्षापूर्वी काय झालं, 4 करोड वर्षापूर्वी काय झालं, 3 करोड वर्षापूर्वी काय झालं, 2.5 करोड वर्षापूर्वी काय झालं, त्यानंतर 50,000 वर्षापूर्वी काय झालं, 10,000 वर्षापूर्वी काय झालं, अशी टाईमलाईन आहे आणि ते तुम्ही नोट डाऊन करा. आता मी परत सांगतो, तुम्ही ह्याच्यातून वाचा, ह्याच्यातून पाठ करा, नो इश्यू. तुम्ही गाईडमधून समरी चार्ट वाईज दिले त्यातून वाचा, काही इश्यू नाही. तुम्हाला जे वाटते ते प्रिफर. पण मी स्वतः बोले की तुम्ही बेटर आहे की गाईडमध्ये जो चार्ट दिलेला आहे त्याच्यामधून पाठ करताल तर खूप चांगलं पाठ होईल, कळतं. सो परत सांगतो आहे की प्लीज डाऊट विचारा. एकतर तुम्हाला सगळं समजतं आहे, नाहीतर तुम्ही अजून अभ्यास चालू केला नाही, ह्याचा अर्थ हा होतो. त्यामुळे प्लीज अभ्यासाला लागा. तुम्हाला वाटते तेवढं हे नाही. जर तुम्ही काउंटडाऊनमध्ये जरी गेला तर आता हा मेचा जवळजवळ तुमचा अर्धा महिना ऑलरेडी गेलेला आणि असं ऑफिशियली म्हटलं तर आपला क्लास 3 जूनला स्टार्ट होतो वॅकेशननंतर आणि 15-16 दिवसानंतर तुमचा क्लास चालू होतो, असं असतं. आणि इथून पुढे वेळ भेटत नाही. काय की मी तुम्हाला सांगतो, माझे अलार्म क्लॉक आहे. आता धडा इथे फिनिश झालेला आहे, फक्त मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो जे मी दरवेळी धावेल. इथून पहिला अलार्म क्लॉक काय की ऑलरेडी हे अकॅडमिक वर्ष तुमचं उशिरा चालू होणार. त्यामुळे शाळेमध्ये 4 परीक्षा होतील असं काही नाही, 3च परीक्षा होतील, बरोबर. जिथे पहिली चाचणी होते तिथेच तुमची शाळा चालू होणार आहे, बरोबर. त्यामुळे बेटर आहे की जेव्हा तुमच्या शाळा होतील तर मेक शुअर दॅट की तुमचा जवळजवळ 40% सिलेबस हा पाठ झालेला पाहिजे, बरोबर. आम्ही कवर करणार, आम्ही आमच्या लेक्चरमधून तुमचा 40% सिलेबस कवर करणार ऑगस्टपर्यंत, बरोबर. आणि एकदा क्लास चालू झाल्यानंतर आम्हाला थोडासा तर स्पीड पकडावं लागणार कारण की एवढे दिवस वाया गेलेले, बरोबर. त्यामुळे सर पण नोट्सचं काय, क्वेश्चन बँकचं काय, एक लक्षात घ्या, क्वेश्चन बँक नोट्स हे आम्ही प्रोव्हाइड करू. पण आत्ता तुम्हाला जे धडे शिकवले, मी तुम्हाला ट्रिक सांगितले. सायन्स 1-2चं जर तुम्ही पहिलं टार्गेट घेतलं असेल कोणाचं तर जाऊ द्या, पण घेतलं नसेल डायजेस्ट घ्या, समरी आहे पुस्तकातून, तो टॉपिकचं हेडिंग उचलायची, तो टॉपिक त्याच्यातून वाचायचा, जे पॉईंट जमत नाही त्याच्यावर मार्क करायचं, ते मला विचारायचे, पाठांतर करायचं आणि धड्याखालचे स्वाध्यायाखालचे प्रश्न कवर करायचे तोपर्यंत, आणि मी तुम्हाला काही क्वेश्चन बँक देईल, कळलं. सो ते क्वेश्चन बँक कवर करायचा आणि तो धडा कवर करायचा, ठीक आहे. आणि परत सांगतो, पहिला अलार्म क्लॉक माझा जो मी देतो तो ऑगस्टचाच असतो. का बरं ऑगस्टच का? ऑगस्टमध्ये पहिली एक्झाम होते आणि पहिल्या एक्झामला कसं असतं, प्रत्येक विषयाचे 3-3 धडे असतात आणि आपण काय करतो, वॅकेशनमध्ये क्लास चालू झालेला असतो, 3 धडे इझिली झालेले असतात आणि जरा सुरुवातीला जोश असतो 10वीचा, त्यामुळे पाठांतर पण झालेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यात स्कोर चांगला येतो. आणि तुम्हाला काय वाटतं की आपला खूप चांगला अभ्यास झालेला आहे, पण असं नसतं, सपशेल चूक आहे. ऑगस्टनंतर तुम्हाला सांगतो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, बरोबर. ऑगस्टपासून नोव्हेंबरचा काळ जो असतो त्याच्यात भारतीय धर्मातले सर्वात जास्त मोठे सण येतात. आता यावेळी कोरोनामुळे ते सण साजरे होतील का नाही मला माहीत नाही, पण आणि त्यामुळे तो एक मोठे सण असतात आणि दिवाळीचा काळ निघून गेला, जाग येते, तेव्हा हार्डली आपल्याकडे पाठांतराला उरलेले असतात 1-2 महिने.
कळलं. त्यामुळे अभ्यास होत नाही आणि टेन्शन येतं. माझं वैयक्तिक मत आहे की तुमचं सगळं पाठांतर काही करून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पूर्ण झालेलं पाहिजे. काय की का डिसेंबर जानेवारी हा एक टप्पा ज्याच्यामध्ये परत आपण पूर्ण सिलेबसची रिव्हिजन करणार. फेब्रुवारीमध्ये एक रिव्हिजन. फेब्रुवारीमध्ये रिव्हिजन झाली तरी फेब्रुवारी पूर्ण महिना भेटत नाही. फेब्रुवारीचे 10 ते 15 दिवस तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम, हॉल तिकीट्स, कला रसवाद, संरक्षणशास्त्र ह्याच्या वया पूर्ण करून द्या, बरोबर, तोंडी परीक्षा ह्याच्यामध्ये निघून जातो, हॉल तिकीट हे ते सगळं. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये हार्डली आपल्याला 10 दिवस भेटतात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम असते. आता यावर्षी शेड्यूल चेंज झालं तर माहीत नाही, पण शक्यतो मार्चच्या पहिल्या आठवड्यात असते. त्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही. ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो, जर आपण मे गेला समजा तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या हार्डली तुमच्याकडे 6 महिने पूर्ण पाठांतर पूर्ण करा. बरं, त्यामध्ये पण तुम्हाला सांगतो, जर तुम्ही धरलं की सर आम्हाला पूर्ण सांग, तर जर आपण नोव्हेंबर झालं तर डिसेंबर, जानेवारी, बरोबर, म्हणजे टोटल 8 महिने उरले. 8 महिने आणि 9 विषय म्हणजे एका विषयाला हार्डली 26 दिवस. कळते. सो प्लीज अभ्यासाला लागा, पाठांतर वाढवा, गणितं वाढवा. आणि मी बरंच सांगतो की काही धडे आहेत सायन्समध्ये की जे जास्त शिका. आणि दरवर्षी मुलांना पण विचारा की ते मी एका लेक्चरमध्ये संपवतो कधी. काही धडे आहेत की त्यांच्यामध्ये आपण जेव्हा क्लास चालू होईल तर त्याच्यामध्ये वेळ वाया नाही घालवला पाहिजे. ते धडे तुम्ही स्वतःहून वाचले तरी काही फक्त डाऊट आहेत त्याला क्वेश्चन मार्क करून ठेवायचा, तेवढे विचारायचे. घाबरून काय शिकवणार. आता एक लक्षात घ्या, सायन्स 2मध्ये जो 4था धडा आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, बरोबर, तर तो धडा असं शिकून फायदा नाही की पर्यावरणाला वायू प्रदूषण म्हणजे काय, जल प्रदूषण म्हणजे काय, बरोबर, ह्याच्यामध्ये काय म्हणतात जास्त शिकवायची गरज नसते. आणि ऑलरेडी थोडंफार अधिक पोल्युशन म्हणजे काय, ॲसिड रेन म्हणजे काय हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे मी बोले आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये दुसरा धडा स्टार्ट करणार आहे सायन्स 2चा. कळलं. टेक्निकल धडा आहे, इम्पॉर्टंट धडा आहे, बरोबर. त्यामुळे दुसरा धडा स्टार्ट करणार आहोत. पण मी बोलेल की पहिला दुसरा झाल्यानंतर तुम्ही 4था धडा जो आहे ना तो शक्यतो स्वतःहून वाचायला घ्या आणि एक पॅराग्राफ समजून घ्या. मी जास्त बोलत नाही. आपले जे शिकवलेले धडे ते नीट पाठ करा आणि दिवसाला फक्त 1 पान करायचं त्या धड्याचं. असं करता करता तुमचे बाकीचे धडे पाठ होतात. एक पान जर तुम्ही नीट वाचत गेलं तर तुमच्या लक्षात येईल की धडा इझी आहे. 1 पान कवर केलं तर 4-5 दिवसात तो धडा कवर होतो. कळलं. कारण की अर्ध्या डायग्राम चार्ट ठेवूनच ते संपलेलं आहे. कळतं. सो प्लीज अभ्यासाला लागा. हार्डली आता 8 महिने उरलेले आहेत. आणि एक लक्षात घ्या, कोरोनाचं हे वातावरण राहणारच आहे वर्ष, पण तुमच्या एक्झाम त्यामुळे पोस्टपोन होतील किंवा पुढे जातील असं काहीही होणार नाही, बरोबर. इव्हन जर तुम्हाला सांगतो त्यांनी JEE आणि नेट म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी ज्या एक्झाम असतात त्याच्या डेटसुद्धा डिक्लेअर केलेले आहेत जुलै महिने. म्हणजे जुलै महिन्यामध्ये काही करून ह्या एक्झाम होणारच आहे. म्हणजे तुम्ही ऑगस्टमध्ये तुमची शाळा रेंज 1 ऑगस्ट धरून झाला तुमची शाळा चालू होणार आणि त्याच्यापासून हे सगळ्या गोष्टी होणार. त्यामुळे प्लीज अभ्यासाला लागा, ठीक आहे. आणि प्लीज आस्क द डाऊट. तुम्ही जोपर्यंत डाऊट विचारत नाही तोपर्यंत मला कळणार नाही की मी जे शिकवते ते तुम्हाला कळतं की नाही. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा रिस्पॉन्स देणार तेव्हा मला कळणार की बाबा हां इथे असं प्रॉब्लेम. आणि थेरॉटिकल धडे मी शक्यतो असे वाचूनच शिकवणार. कारण की आता मी बऱ्यापैकी तो धडा आहे तो स्वतः वाचला आहे आणि सांगितला आहे. त्यामुळे तुम्ही सारखं ते वाचून हे लक्षात घेऊ शकता, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक.